अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। आज आहे गुरुवार, त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना शुभ गुरुवार। म्हणजे कालचा दिवस सगळ्यांचा धावपळीत गेला असेल। कोणाचा मुद्दा म्हणजे ज्यांच्या घरामध्ये पारायण चालू होतं त्यांची काल वाचन समाप्त झाली, चांगली झाली, समाप्ती झाली, उद्यापन झालं, अन्नदान आहे, ज्यांचं केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने पारायण चालू होतं त्यांची सुद्धा खूप धावपळ झाली असेल। कारण काल फक्त एकच बॅच वाचनासाठी केंद्रामध्ये होती, कारण की 8च्या नंतर भूपाळी आरती, विविध प्रकारचे याग स्वाहाकार होणार होते आणि 10:30च्या नैवेद्य आरतीनंतर प्रहर सेवा सुद्धा थांबणार होती आणि त्यानंतर मार्गदर्शन आरती सगळ्या झाल्यानंतर महाप्रसाद सुद्धा काही काही केंद्रांमध्ये होता। तर मंडळीनो, त्यामुळे एक सांगेल की ज्यांचं कोणाचं पारायण निर्विघ्नपणे या सप्ताहामध्ये पार पाडलं, माझ्याकडून सुद्धा स्वामी महाराज दत्त महाराज निर्विघ्नपणे पारायण पूर्ण करून घेतलं, त्यासाठी तर मी त्यांना काल खूप खूप धन्यवाद केला आहे, केंद्रामध्ये जाऊन सुद्धा आणि स्वगृही सुद्धा। त्यामुळे खरं सांगते, आपल्याकडून हे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण 7 दिवसाचं निर्विघ्नपणे पार पडणं हे खूप मोठं पुण्य समजा, खरंच सांगते। कारण की श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे असं पारायण आहे ना की त्याच्यामध्ये आपल्याला समजा सुतक, विटाळ, मासिक धर्म काहीतरी आला की ते पारायण थांबवता येत नाही, आपल्याला ते पारायण पूर्णच करावं लागतं। त्यामुळे एक धाकधूक असते 7 दिवस आपल्याला की काहीतरी होऊ नये, काहीतरी गोष्टी घडू नयेत की जेणेकरून पारायण माझं अर्धवट राहील। कारण की खूप असे ताई दादा आहेत ज्यांचं पारायण अर्धवट राहिलं आहे, त्यांना दुसऱ्यांकडून ते पारायण पूर्ण करून घ्यावं लागलं। एक ताई तर अशा आहे की त्यांचं मासिक डेट सुद्धा सप्ताहामध्ये नव्हती, खूप पुढे होती, तरी सुद्धा त्यांना मासिक डेट पहिल्याच दिवशी वाचन करून आल्या की घरी आले की त्यांना मासिक धर्म आला। तर हेच आपले प्रारब्धाचे भोग असतात, वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा असते जी आपल्याला ते पारायण पूर्ण करू देत नाही। आणि त्यासाठीच मी तुम्हाला सांगते की आपण जी विनंतीचं नारळ सुरुवातीला ठेवतो की माझं 7 दिवसाचं हे जे काही सप्ताह आहे, वाचन आहे, ते निर्विघ्नपणे पार पाडून घ्या स्वामी महाराज, हे त्यासाठीच ठेवायचं असतं। कारण की खूप जणांना नियम नाही पाळले तर सुरुवातीला चालतील का, हे सुद्धा काही प्रश्न असतात। म्हणून सांगते आहे की नियम पाळावेच लागतात, त्याच्याशिवाय पारायण पूर्ण होत नाही। आणि ज्यांचं पारायण अर्धवट राहिलं आहे, ज्यांच्याकडून पारायण स्वामी महाराजांनी, दत्त महाराजांनी पूर्ण करून घेतलं नाही आहे, त्यांनी मन नाराज करून घेऊ नका। नक्कीच पुढे जाऊन स्वामी महाराज, दत्त महाराज तुमच्याकडून संपूर्ण 7 दिवसाचं पारायण पूर्ण करून घेतील। नक्कीच स्वामीचरणी प्रार्थना करा आणि आपली सेवा वाढवा। सेवा जास्तीत जास्त वाढली ना की आपले प्रारब्धाचे भोग नष्ट होतात आणि प्रारब्धाचे भोग नष्ट झाले की नक्कीच आपल्याला संपूर्ण पारायण आपल्याला पूर्ण करून आपल्याकडून पूर्ण होत असतं। म्हणून सांगते की आपल्याला आता स्वामी पुण्यतिथी काल झाली आहे म्हणून आता थांबायचं का, सर्व सेवा थांबवायच्या का? कारण की आता मी 7 दिवस खूप प्रहर सेवा केल्या बाबा, मी यज्ञयाग केले, मी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं, भरभरून सेवा केला इतर सुद्धा, आता बस, आता सगळं काही झालं, पुण्यतिथी संपली, आता काही नाही, आता बघू पुढल्या सप्ताहाला वगैरे सेवा करता येईल त्यावेळेस बघू, किंवा गुरुपौर्णिमा येईल किंवा विशिष्ट काहीतरी तिथी येईल त्यावेळेस आपण सेवा करूया। काही काही जण असे आहेत जे फक्त गुरुवारीच काहीतरी सेवा नामजप करतात, काही काही जण अमावास्या पौर्णिमा असं समजा अशा वेळेस सेवा करतात। तर मी एकच सांगेल की स्वामी महाराजांना असे अमावास्या पौर्णिमेला उगवलेले सेवेकरी आवडत नाही आणि त्यांना त्यांची सेवा सुद्धा म्हणजे भावत नाही असं म्हणायला हरकत नाही। कारण की स्वामी महाराजांना असे आहेत की त्यांना बाकी तुमच्याकडून काही सुद्धा नको, फक्त त्यांच्याकडून त्यांना तुमच्याकडून फक्त थोडासा वेळ हवा आहे आणि त्या वेळामध्ये फक्त तुमचं 2 हस्त आणि 1 मस्तक एवढंच त्यांना हवं आहे बस। आणि तुमचे मन पवित्र आणि चांगले कर्म ठेवून तुम्ही त्यांचं नामस्मरण करावं, सेवा करावी, एवढीच त्यांची इच्छा असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की जरी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी संपली, श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण समाप्त झालं आहे, तरी सुद्धा आपल्याला आता याच्या पुढे काय करायचं आहे की जेणेकरून स्वामींच्या सानिध्यामध्ये सदैव आपल्याला राहता येईल, रोजच्या रोज राहता येईल आणि सोबतच आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर आपल्या पूर्ण होऊ शकतात। कारण की जी काही गोष्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे करायला, ती गोष्ट सांगणार आहे, ती गोष्ट केल्याने तुमचे 100 पैकी 99% प्रश्न हे तुमचे सुटतात म्हणजे सुटतात। आणि परमपूज्य गुरुमाऊली सुद्धा म्हणतात की ह्या गोष्टीला धरून जर तुम्ही इतर गोष्टी जर केल्या, सेवा, मोठे पारायण जर केले, तर तुम्हाला लवकर त्वरित फलप्राप्ती ही होत असते। म्हणून सांगते आहे किंवा अमावास्या पौर्णिमेला काहीतरी सेवा करण्यापेक्षा रोजच्या रोज स्वामींच्या सानिध्यात राहण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे। ती काय आहे, नियम अटी काय आहेत, याबद्दल संपूर्ण माहिती मला आजचे व्हिडिओ देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वामी महाराजांची सेवा करायला काहीही वेळ काळाचं बंधन नाही आहे। नामस्मरण बघितलं आपण चालता बोलता करू शकतो। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही देव्हाऱ्यासमोर बसून, आसनावर बसून आपण सुचिरभूत होऊन धूप दीप लावून आपण हातामध्ये जप माळ घेऊन, तुळशीची माळ घेऊन आपण जप करू शकतो, ते पण चालतं। तर मला एक सांगा, फक्त स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आली, दत्त जयंतीचा सप्ताह आला,
त्याच वेळेस फक्त सेवा करायच्या का, किंवा गुरुपौर्णिमा आली, प्रकट दिन आला, त्याच वेळेस फक्त सेवा करायच्या का संकल्पयुक्त? तर नाही. सोबतच ज्यावेळेस अडचणी संकट येतात त्याच वेळेस स्वामींना हाक मारायची का, त्याच वेळेस स्वामी सेवा करायची का? मग अशांच्या इच्छा लवकर स्वामी महाराज पूर्ण करत नाही. कारण की स्वामी महाराजांना माहिती आहे, जर तुम्हाला गरज पडल्यावर स्वामी महाराज आठवत असतील तर मग तुमच्या इच्छा पूर्ण करायला सुद्धा ते स्वामी महाराज वेळ घेणार म्हणजे घेणार. कारण की स्वार्थ इथे साधायचा नसतो. मी खरंच सांगते, स्वार्थ साधून तुम्ही सेवा करू नका स्वामींची कुठली. सप्ताहाला की मोठमोठ्या सेवा करायच्या, 7 दिवस अक्षरशः केंद्रामध्ये बसून राहायचं नाही. हे 7 दिवसाची सेवा ठीक आहे, खूप प्रभावी असते, ऊर्जा असते, खूप ठीक आहे. पण जो सेवेकरी 365 दिवस स्वामींच्या सानिध्यात राहतो, स्वामींचं नामस्मरण करतो, सर्व सेवा करतो, त्याला स्वामी महाराजांना खरं सांगते अलगदपणे सर्व संकटातून बाहेर काढतात आणि कुठलेही प्रश्न मांडण्यास सुद्धा त्यांना ठेवत नाहीत स्वामी महाराज. मग त्यासाठी काय करायला हवं? तर आता भले आपला काल सप्ताह संपला आहे तरी सुद्धा आता रोजच्या रोज स्वामींची नित्य सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे. सप्ताह काळामध्ये सुद्धा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण चालू असताना सुद्धा नित्य सेवा करायला पाहिजे आणि त्याच वेळी आपली ती नित्यसेवा चुकता सुद्धा कामा नये. तशाच प्रकारे आता आजपासून आपल्याला, आज गुरुवार आहे, जे कोणी सेवेकरी नित्यसेवा करत नव्हते याच्या पहिले आणि सप्ताहामध्येच फक्त सेवा केली असेल, मी खरंच सांगते तुम्ही सप्ताहामध्ये खूप वेळ बसून 2-2, 2.5 तास, 3-3 तास बसून तुम्ही सेवा केल्या आहेत. मला एक सांगा, दिवसभरातले रोजचे 20 ते 25 मिनिटं द्यायला स्वामींना काही हरकत आहे का? तर मग मला सांगा. आणि तुम्ही तेवढे कडक नियम पाळून तुम्ही पारायण केलं आहे, इतर सेवा केल्या आहेत आणि तुम्ही नित्य सेवा करायला तर जास्त काही नियम नाही आहे. फक्त मांसाहार करायचं नाही आहे, परान्न वर्ज्य करायचं आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन म्हणजेच काय, तर ब्रह्मचर्याचा जर म्हणजे नियम मोडला गेला तर डोक्यावरून सुशीलभूतून आंघोळ करायची आणि आपण सकाळी उठल्यावर सेवा करू शकतो, चालतं, काही हरकत नाही आहे. मग मला सांगा, जास्त काही अटी नियम आहेत का? खाण्याला फक्त मांसाहार वर्ज्य आणि परान्न वर्ज्य, बाकी काही नियम आहेत का? गादीवर झोपू शकतो तुम्ही, बाकीचे नियम पण तुम्हाला जास्त काही कडक नाही आहेत. मग फक्त एवढंच आहे की आपल्याला फक्त दिवसभरातले 20 ते 25 मिनिटं स्वामींना द्यायचे आहेत. हे 20 ते 25 मिनिटं म्हणजेच काय आहेत? म्हणजे स्वामींचं आणि आपलं संभाषण होतं. म्हणजेच कसं, आता समजा आपण देवाऱ्यासमोर बसून आपण स्वामींसमोर धूप दीप लावला आणि स्वामींची रोज नित्य सेवा केली, म्हणजे 11 माळी जप. नित्य सेवा म्हणजे काय? 11 माळी जप, श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय रोज, 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ नवार्णव मंत्र रोज पंचमहायज्ञ झाला पाहिजे सकाळी सकाळी. अशा प्रकारे तुम्हाला हे सेवा करायच्या असतात. आणि जे पुरुष मंडळी आहेत, कर्ते पुरुष आहेत, त्यांनी मल्हारी सप्तशतीचे 2 अध्याय रोज वाचावे. नित्यसेवेमध्ये ज्या महिला आहेत, ज्या कुमारिका आहेत, त्यांनी रोज 2 अध्याय श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे वाचावे. तर नक्कीच ह्या सेवा जर रोजच्या रोज जर केल्या, नित्यसेवा ह्याला म्हणतात, जर केलं तर खरंच सांगते तुम्हाला मोठमोठे पारणाची त्वरित फलप्राप्ती लवकरात लवकर मिळते. आणि भले तुम्ही नित्यसेवा करत आहात, पंचमहात्मा करत आहात, कुळाचार करत आहात, पितरांची सुद्धा वेळोवेळी दान धर्म सेवा करत असाल तर मोठमोठे पारायण जर तुम्हाला नाही करणं जमलं तरी सुद्धा तुम्हाला अनुभूती येते आणि तुमची इच्छापूर्ती सुद्धा होत असते. कारण की नित्य सेवा हा स्वामींच्या सेवेचा मार्गाचा गाभा आहे, मूळ पाया आहे. तो जर आपण अवलंबला नाही तर नक्की सांगते तुम्हाला या अमावास्या पौर्णिमेला केलेल्या सेवेचं काही सुद्धा फळ मिळणार नाही. कारण की जे कोणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गुरुपद घेतात स्वामींचं, त्यावेळेस त्यांना माहिती असेल, ज्यावेळेस आपण ते हातात पाणी घेऊन समोरचं जे काही वाचत असतो ते म्हणजे गुरुपद म्हणजे एक शपथ घेणे असतं की मी 365 दिवस स्वामी महाराज तुमचा सेवा करेल, नित्य सेवा रोज करेल, न चुकता करेल, खंड न पडता करेल आणि सोबत माझा योगक्षेम तुमच्या चरणी वाहिलेला आहे असं आपण बोललो असतो. आणि त्याच वेळेस स्वामी महाराज आपला त्या शब्दा खातर ते वचन दिल्यानंतर स्वामी महाराज आपला गुरुपद स्वीकारत असतात. मग मला सांगा, किती जण मागच्या गुरुपौर्णिमेपासून जे मी शपथ घेतली आहे, जे वचन दिलं आहे स्वामी महाराजांना गुरुपद घेताना, ते पाळलेलं आहे. खूप जण काहीतरी कारण सांगतात की नाही मला आज जमलंच नाही, वेळच नव्हता, मी आज उशिराच आलो होता, आज कंटाळाच आला आहे, बघूयात करूयात, उद्या बघू, किंवा गुरुवारी वाचता येईल, किंवा कोणी गुरुवारीच फक्त वाचन करतं. मला एक सांगा, असंच जर स्वामी महाराजांनी म्हटलं तर बघता येईल तुझी इच्छा पूर्ण करता येते की नाही, किंवा बघू करू असं जर म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल? त्याच पद्धतीने एखादी गोष्ट किंवा एखादी इच्छा तुम्हाला मनामध्ये असेल किंवा काहीच मनामध्ये नाही आहे, फक्त स्वामींच्या सानिध्यात जरी राहायचं असेल तर सप्ताह काळाची वाट बघू नका, कुठल्या विशिष्ट तिथींची वाट बघू नका, रोज स्वामींच्या सानिध्यात तुम्ही राहू शकता. ती म्हणजेच नित्य सेवा. नित्य सेवेने तुम्ही स्वामींच्या जवळ तिथे असता आणि स्वामींचं तुमचं संभाषण होतं मनातल्या मनामध्ये. आणि दिवसभरातल्या ज्या काही गोष्टी झालेल्या असतात, चांगल्या वाईट ज्या काही झाल्या असेल, किंवा एखादा डिसिजन घ्यायचा आहे, एखादा निर्णय घ्यायचा आहे, तर सगळं काही स्वामींना त्या नित्य सेवेद्वारे तुम्ही स्वामींना सांगू शकता. कारण की आपल्या या संपूर्ण सृष्टीमध्ये, जगामध्ये मला तरी वाटतं की बा स्वामी महाराज एकच आहे, किंवा आपल्या देवी देवता असे आहेत जे फक्त आपलं बोललेलं ऐकून घेतात, सगळं काही प्रतिउत्तर आपल्याला करत नाही, किंवा प्रतिप्रश्न ते आपल्याला करत नाहीत की का कशासाठी, असं नाही. आता तुम्ही हीच गोष्ट
आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये, आई वडिलांजवळ, कुणाजवळ तुम्ही बोला की मनात तुम्हाला काही सांगायचं किंवा डिसिजन घ्यायचा किंवा काय घ्यायचंय, ते समोरून त्यांचे प्रश्न चालू असतात किंवा त्यांची कोणाला ऐकायला तर वेळ सुद्धा नसतो. मग अशा वेळेस मी एकच सांगेल किंवा तुम्ही फक्त स्वामींसमोर बसून नित्यसेवेला सुरुवात करा. रोज ज्या नित्यसेवा सांगितल्या मी सुरुवातीला, त्या नित्यसेवेद्वारे स्वामीला तुमच्या मनातलं सगळं काही कळतं. आणि अशी एकच व्यक्ती आहे स्वामी महाराज ब्रह्मांड नायक, जे फक्त आपलं ऐकून घेतात, फक्त ऐकून घेतात. मध्ये साधं थांब सुद्धा ते म्हणणार नाही, बाबा बस झालं, किती बडबड करतो, किती सांगतो असं सुद्धा म्हणणार नाही. बोल बाबा बोल, तुझं मन मोकळं कर, हलकं कर, स्वामी महाराज म्हणत असतात. म्हणून सांगते की नित्य सेवा न चुकता, खंड न पडता येणार दत्त जयंतीपर्यंत तरी सेवा चुकवू नका. खरंच सांगते, सेवेने खूप काही पॉझिटिव्ह वाटतं. आता तुम्ही 7 दिवस तुम्ही सप्ताहकाळी सेवा केली, त्याचं तुम्हाला पुढच्या 6 महिन्यापर्यंत संरक्षण प्राप्त होतं किंवा तुमच्या कोणाकोणाच्या तरी इच्छा पूर्ण सुद्धा होतील किंवा कोणाच्या नाही सुद्धा होतील. तर मी एकच सांगेल, रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूप मोठं संरक्षण प्राप्त होतं या नित्य सेवेने. वाईट शक्तींपासून, वाईट लोकांपासून, वाईट विचारांपासून खूप मोठं संरक्षण आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून सांगते की नित्यसेवा खूप जास्त महत्वाची आहे आणि त्याला काही जास्त वेळ लागत नाही. तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त जेवण करून तुम्ही सेवा करायची नाही आहे. नॉर्मल नाश्ता वगैरे, चहा वगैरे काही खाल्लं पिलं तरी चालेल आणि सेवा करू शकता. आणि अजून एक सांगेल की जेवण करून, प्रॉपर जेवण करून ही सेवा करायची नाही, जेणेकरून आळस येतो. आणि ती नित्यसेवा अशाच वेळेत करायची की ज्या वेळेस कोणी आपल्याला मध्ये बोलणार नाही आणि आपल्याला मध्ये उठावं लागणार नाही. अशा वेळेतच आपल्याला ती सेवा, नित्यसेवा करायची असते. कारण की नित्यसेवा फक्त करायची म्हणून करायची का, तर नाही. नाहीतर आपण इकडे सेवा हातात जपमाळ घेतली, मनामध्ये वेगळेच विचार चालू आहेत, मी आता असं करेल, आता इथून उठले की ते करेल, हे काम बाकी आहेत, ते काम बाकी आहेत, किंवा विचार, ठीक आहे, सुरुवातीला विचार भरकटतील, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात भरकटतील, पण मध्ये मध्ये आपल्याला ते मन एकाग्र करून आपल्याला खेचून आणायचं आहे त्या शब्दावरती. आपल्याला श्री स्वामी समर्थ या शब्दावरती ते एकाग्र करायचं असतं. आणि होतं सुरुवातीला सगळ्यांनाच मन भरकटतं, पण आपलं काम आहे त्या विचारांना जास्त आपल्याला म्हणजे म्हणतात ना की त्याला जास्त भरकटू द्यायचं नाही आहे. तर फक्त आणि फक्त आपल्या नामस्मरणाकडे लक्ष द्यायचं आहे. वाचन करताना सुद्धा, रोज 3 अध्याय वाचताना सुद्धा आपल्याला ते शब्द कळला पाहिजे, अशा प्रकारे ते वाचन करायचं असतं. नाहीतर नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं, उरकायचं म्हणून उरकायचं, असं करू नका. त्या सेवेचा काही सुद्धा फायदा नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला खरं सांगितलं आहे किंवा सप्ताह संपला म्हणून आता शांत बसू नका. उलट आजपासून जोमाने नित्य सेवेला सुरुवात करा. कारण की येणारा काळ आपणास माहिती आहे. आता सध्या जगामध्ये काय काय गोष्टी चालू आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. येणारा काळ, भविष्य काळ कसा असणार आहे प्रत्येकासाठी आपल्याला माहिती नाही आहे. आणि त्या सगळ्या संकट काळामध्ये आपल्या परमपूज्य गुरुमाने सुद्धा सांगितलेलं आहे, या सर्व संकटांच्या काळामध्ये, येणाऱ्या भविष्य काळातल्या, जर तुम्हाला संरक्षण प्राप्त करून घ्यायचं असेल, त्याच्यातून अलगदपणे तारून बाहेर पडायचं असेल, तर सेवेशिवाय पर्याय नाही. फक्त कधीतरी सेवा करण्यापेक्षा रोज 15 ते 20 मिनिटं स्वामींना वेळ द्यायला सुरुवात करा. स्वामींच्या सानिध्यात राहतात आणि एक संरक्षण कवच प्राप्त होईल. आणि घरातली एक जरी व्यक्ती सेवा करत असेल ना, तर संपूर्ण कुटुंब तारून निघतं. एवढी शक्ती त्या नित्य सेवेमध्ये असते, त्या सर्व सेवांमध्ये, त्या जपमाळेमध्ये, त्या नामस्मरणामध्ये असते. म्हणून सांगते की नित्य सेवा चुकवू नका. आजपासून न चुकता सेवा सुरू ठेवायची आहे आपल्या सगळ्यांना सुद्धा. सोबत पंचमादी सुद्धा सकाळी रोज करायला पाहिजे. वर्षातून एकदा किंवा 2 वर्षातून एकदा आपल्या कुलदेवी कुलदेवतांच्या मूळ सणावरून आपल्याला कुळाचार सुद्धा करणं क्रमप्राप्त आहे. त्यावेळेसच आपले कुलदेवी कुलदेवता आपल्याला प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. आणि पितरांची सेवा सुद्धा आता अमावास्या आज रात्री सुरू होणार आहे. उद्या दिवसभर अमावास्या आहे. त्यामुळे कालच्या व्हिडिओत मी सांगितलं आहे की पितरांसाठी कुठल्या गोष्टी करायच्या आहेत त्या, तर नक्कीच त्या पण करायला चुकवू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.